या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे मियां। देशाला स्वातंत्र्य देण्यामध्ये काँग्रेसची काय भूमिका होती त्याचा पुनरुल्लेख करायची काही गरज नाही। देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि हजारो वर्षाच्या वर्णव्यवस्थेवर आधारित समाज व्यवस्थेतून देशाला बाहेर काढलं तरच देशाचा विकास होईल, तरच देशात पारतंत्र्यात जाणार नाही। म्हणून त्याच काँग्रेसच्या नेत्यांनी गांधीजी असतील, सरदार पटेल असतील, आझाद असतील, त्या लोकांनी भारताला स्वतंत्र संविधान पाहिजे असा निर्णय घेतला। संविधान सभा आपण निवडून आणली। आता राजकीय पक्षामध्ये जेव्हा निवडणूक होते तर समोर कोण उमेदवार आपण बघतो, आपला उमेदवार आला पाहिजे, समोरचा उमेदवार पराभूत झाला पाहिजे। निवडणूक झाली, डॉक्टर आंबेडकरांचा पराभव झाला, पण त्यामुळं घटना समितीमध्ये ते येऊ शकले। काँग्रेसने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटना समितीत असले पाहिजे, पण एका आपल्या काँग्रेसच्या सदस्याचा राजीनामा देऊन तुझं पोटनिवडणूक होईल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाव संविधान समितीचा संसदीय समितीचा अध्यक्षपद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भाजपवाल्यांनी दिले, थोडी दिले। म्हणून संविधान तयार करताना खूप कायदे तज्ञ होते, पण त्याचं अध्यक्षपद एक सुशिक्षित दलित समाजाच्या नेत्याला द्यावं म्हणून काँग्रेसने आग्रह केला, महात्मा गांधींनी आग्रह केला। म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक महान संविधान तयार करू शकतो। आज तुमच्या हुकुमशाहीबद्दल मी बोलतो, तुमची जी हुकुमशाही चालली, सुरत उदाहरण दिलं, महाराष्ट्रातील सरकारची पाडापाडी चालली, पैशाचा गैरवापर झाला, भ्रष्टाचार तुमचा चाललेला आहे। त्यामुळं तुमचे मित्र रशियाचे पुतिन, चीनचे शी जिनपिंग यांच्या सल्ल्यानुसार तुम्ही पुन्हा सत्तेत येऊन पुन्हा पंतप्रधान झाले, ते पुढे असं म्हणतात की बाबा 10 वर्ष स्पष्ट बहुमत आहे आमच्याकडे, कुठलीही आम्ही घटना दुरुस्तीची भाषा केली नाही, केलं नाही आणि करणार पण नाही। काँग्रेसनी 40 वर्षामध्ये लोकशाहीला काळा दिवस म्हणजे आणीबाणी हा देशाला अनुभवला आणि हे आरोप काँग्रेसवर थेट करतायत। घटनेत बदल केला, त्यामध्ये काहीही चुकीचं नाहीये। काँग्रेसच्या काळामध्ये आणीबाणी एका विशिष्ट परिस्थितीत आणली, त्यामध्ये काही अतिरेक झाले, त्यामध्ये काँग्रेसने माफी मागितलेली आहे। तर लोकांच्या समोर प्रश्न असा आहे की घटना दुरुस्तीनं कोणती बोलणी झाली। आपल्या बाबासाहेब आंबेडकरांनी घटना करताना ही काही दगडावरची रेष नाहीये, त्यामध्ये कालानुसार बदल करावे लागतात। घटना दुरुस्तीची प्रक्रिया त्यामध्ये मांडली, त्यांना अपेक्षित होतं की घटना दुरुस्ती वेळेप्रमाणे करावी लागेल। आज आरक्षणाची घटना दुरुस्ती केली, आरोप त्यांनी काय करावा काय करू नये हे त्यांच्या हातात, उत्तर काय द्यायचं मी उत्तर देईन। त्यांनी आरोप काय केला, जर का तुम्ही असं म्हणा काळाची गरज होती, 370 ला त्यांचा विरोधच होता, असं तरी 370 हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या काळामध्ये टाकलेलं तात्पुरतं कलम होतं। तात्पुरता शब्द महत्वाचा आहे, आता कधी संपवायचं त्यामध्ये काश्मीरी लोकांना विश्वासात एवढाच मतभेद होता। ठीक आहे तुम्ही केलं, पण त्या काश्मीरचं विभाजन करून त्याला केंद्रशासित प्रदेश करायची काय गरज होती? उद्या मुंबई जर केंद्रशासित केली असेल पाचवी बहुमताच्या आधारावर काय करणार तुम्ही? आमचा एवढाच विश्वास आहे, लोकांना आमचा अपील आहे। तुम्हाला वाटतं का की आपण हुकुमशाहीकडे चाललेलो आहे, आणि हुकुमशाहीकडे चाललेलं असेल तर मग आपल्याला लोकशाही मान्य आहे का हुकुमशाही चालेल नरेंद्र मोदींची? आज 370 जागा पाहिजे म्हणतात, का म्हणतात? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना दुरुस्ती करायची असेल तर 2/3 बहुमत पाहिजे, म्हणजे 543 मध्ये 2/3 360 370 400 पार, आणि 400 पार काय तुम्ही हवेच नाही गोष्टी, म्हणजे आतापर्यंत तुमच्या घोषणा बघा। आता भाजपला स्वतःच्या ताकदीवर स्पष्ट बहुमत होऊ शकत नाही, कदाचित या निवडणुकीत आमची स्ट्रॅटेजी काय, विरोधी पक्षाच्या मताचे विभाजन टाळणे, म्हणून आम्ही इंडिया आघाडीचा प्रयत्न केला। काही ठिकाणी होऊ शकले, पण महाराष्ट्रात झाली, युपीमध्ये झाली, दिल्लीमध्ये झाली, गुजरातमध्ये मी काल गेलो होतो, आपला मी 2 जागा दिलेली आहे। उद्देश आहे की नरेंद्र मोदींना 14 मध्ये 31% बदल, बालाकोट आणि पुलवामानंतर 6% 30% पण त्या मूळ जनाधार 30% वर। आपण 70% लोक तुम्हाला विरोध करतात, तुमच्या विरोधी मतदान करतात, पण इतक्या मतांची विभागणी होती की आज संसदेमध्ये 38 वेगवेगळ्या पक्षाचे खासदार निवडून आलेले, ते जर आघाडी करून आले असते
विपक्षामध्ये छोट्या पक्षाबद्दल आमचं म्हणणं आहे, पण तुम्ही आघाडीत घ्या, आपण मताचं विभाजन टाळूया. ते झालं तर आमची खात्री आहे की नरेंद्र मोदींच्या आता मताच्या विभाजनाचा लाभ होणार नाही. म्हणून नरेंद्र मोदी कसा विभाजन होईल, कशी जास्तीत जास्त माणसं उभी राहतील याचा प्रयत्न करतात. आता ते होणार नाही. मटन, चिकन आणि बीफ साठी प्रसिद्ध असलेलं सोलापूर शहरातील विजापूर वेस्ट येथील प्रसिद्ध हॉटेल बडे मियाँ. पाया ताहरी मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन शीख, चिकन 65 आदी मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियाँ. मटन मध्ये बीफ मटन राईस, बीफ चीज अंगुरी, बडे मियाँ स्पेशल मटन अंगारा, मटन कढी, खीमा मसाला. चिकन मध्ये चिकन राईस, चिकन मालवणी, स्पेशल बडे मियाँ चिकन चीज अंगुरी, चिकन टिक्का, चिकन हैदराबादी, बटर चिकन, कढाई चिकन मसाला असे भरपूर आयटम्स उपलब्ध. मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, बीफचे स्पेशल डिश सुद्धा जेवणासाठी उपलब्ध. खास हॉटेलमध्ये जेवणाची सोय आणि पार्सलची सोयही उपलब्ध. स्वस्त आणि मस्त जेवण मिळण्याचं विजापूर वेस्ट येथील एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियाँ. आमचा पत्ता हॉटेल बडे मियाँ, विजापूर वेस्ट, सोलापूर.